सायलीचं फोनवरचं बोलणं ऐकून अर्जुन एकदम थक्क होतो. तो विचारतच असतो फोनवर की काय गुड न्यूज आहे प्रतिमा आत्याबद्दल, सांग ना सांग ना. पण ती फोन ठेवून देते आणि चैतन्य आणि अर्जुन घरी जायला निघतात. तेवढ्यात तन्वी तिकडे असते. तन्वीला बघून त्यांना आठवतं की अर्जुन तिचा तळपाय बघणार होता, ती जन्मखून बघणार होता. तेवढ्यात अर्जुन तिला म्हणतो चल मी काच काढतो. तेवढ्यात तन्वी त्याला म्हणते मी ऑलरेडी काच काढली आहे, चल घरी चल. तर तो म्हणतो थांब मला बँडेज तर करून दे, रक्त येतं आहे ना. ती म्हणली नाही रक्त आता थांबलं आहे, चल चल घरी चल. तिला लवकर घरी जायचं असतं आणि बघायचं असतं की प्रतिमाला काही आठवलं तर नाही आहे ना. ती खूप घाबरलेली असते आणि ती घरी जाण्याची घाई करत असते. ते तिघंजणं घरी जाण्यासाठी निघतात. इकडे घरी पूर्णा आजी फेऱ्या मारत असते. तेव्हा कल्पना तिला म्हणते तुम्ही पाय दुखण्यापर्यंत फेऱ्या मारणार आहात का, जरा बसा ना. पण पूर्णा आजीला काही सुचत नसतं. तेवढ्यातच पूर्णा आजी प्रतापला सांगते की सायलीला फोन कर. तेवढ्यातच सायली आणि रविराज दाराशी उभे राहतात आणि सायली म्हणते थांबा बाबा, आणि सगळेजण तिच्याकडे बघतात. पूर्णा आजी, कल्पना आणि प्रताप, अस्मिता त्यांच्याकडे बघतात आणि आश्चर्याने बघतच राहतात. आणि तेवढ्यातच अर्जुन, प्रिया आणि चैतन्य पण तिकडे येतात. ते या सगळ्यांना बघून आश्चर्य होतात. पूर्णा आजी रविराज आणि सायलीला विचारतात की प्रतिमा कुठे. तेवढ्यातच पूर्णा आजीला प्रतिमाचा आवाज ऐकायला येतो. पूर्णा आई अशी हाक ऐकायला येते आणि पूर्णा आजी खूपच सुखावतात आणि प्रतिमाचा आवाज आहे ना हे असं बोलतात. तेवढ्यातच रविराज आणि सायली बाजूला होतात आणि बघतात तर प्रतिमा पाठीमागे उभी असते. सगळे घरातले चकित होतात. कल्पना, प्रताप, अश्विन, अस्मिता, अर्जुन, चैतन्य आणि प्रिया घाबरते. तिला काही आठवलं तर नाही ना हे विचार करत बसते. ती एकदम डचकते. आता काय होईल माझं करून, मी कुठे जाऊन लपू. पूर्णा आजी प्रतिमाला आपल्याजवळ बोलवत असते पण प्रतिमा फक्त बघत बसलेली असते. तेव्हा सायली प्रतिमाला म्हणते की जा ना, पूर्णा आजी बोलवत आहेत. म्हणून प्रतिमा पूर्णा आजीकडे जाते. तेव्हा पूर्णा आजी म्हणते मला परत एकदा हाक मार ना पूर्णा आई म्हणून, ही हाक ऐकायला मी इतके वर्ष थांबली आहे, परत हाक मार ना. आणि प्रतिमा ती मला जवळ घेते आणि मिठी मारते आणि रडत असते. तेवढ्यातच विमल म्हणते पूर्णा आजीला की आता तरी तुम्ही तुमच्या देवांना बाहेर काढा पाण्यातून. तर पूर्णा आजी म्हणते हो हो काढते. आणि सगळेजणच खूप आनंदात असतात. घरात जातात आणि बसतात. सगळेजण प्रतिमाला विचारत असतात पूर्णा आजी आणि सगळेच की ओळखलं का, तुला काही आठवतं आहे का. तेवढ्यातच प्रिया घाबरते आणि प्रिया म्हणते हिला काही आठवत तर नाही आहे ना, आता माझी वाट लागेल, महिपत माझाच पहिला खून करेल. आणि ती लगेच जाऊन प्रतिमाजवळ बसते आणि तिला प्रश्नांचा भरीमार करते. तेवढ्यातच चैतन्य आणि अर्जुन सायलीला म्हणतात आणि रविराजना की आम्हाला काय घडलं ते तर सांगा. तेवढ्यात सायली सगळा प्रकार सांगते की कसं तिने डॉक्टरशी बोलणं केलं आणि त्यांनी हे ॲक्सिडेंट कसा रिक्रिएट करायला सांगितलं तसं केलं आणि काय काय घडलं. सगळेजण आश्चर्य होतात आणि त्यांना कळतं की प्रतिमा त्यांनी पहिला शब्द तन्वी हा हाक मारला. तेव्हा प्रिया घाबरते आणि तिला असं वाटतं की प्रतिमाला सगळं आठवलं तर नाही म्हणून ती सारखं तिला खूप फोर्स करत असते, मी तुझी मुलगी आहे, मी तुझी मुलगी आहे, हे कर. तेवढ्यातच त्या डॉक्टर पण तिकडे येतात आणि त्या म्हणतात रविराजना की तुमच्या मुलीला आवरा. हे असं सगळं तिच्यासाठी, प्रतिमासाठी खूप घातक आहे, तिची तब्येतही खराब होऊ शकते. म्हणून रविराज तिला थांबवतात. तरी प्रिया तर काही थांबत नाही. तेवढ्यातच प्रतिमा तिथून उठून जात असते. तिला चक्कर येते. तेव्हा सगळेजण घाबरतात. डॉक्टर त्यांना म्हणतात की तिला आराम करू द्या, एकाच वेळी एवढे सगळे प्रश्न विचारू नका, आत्ताच तिला काही न विचारलेलं बरं, तिला आराम करू द्या. म्हणून अर्जुन आणि अश्विन तिला रूमकडे घेऊन जातात.